हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. लेक्चर नंबर आहे 6 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे 3 प्रकार आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो आहे ट्रू सोल्युशन, दुसरा आहे कोलायडल सोल्युशन आणि तिसरा आहे सस्पेन्शन. असे 3 प्रकार सोल्युशनचे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. याकरता आपण काही पॉइंट्स या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या पॉइंट्सच्या आधारे आपण या तिघांना एक्सप्लेन करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रू सोल्युशनचा विचार करू. तर व्हॉट इज मीन बाय ट्रू सोल्युशन? True solution is the homogeneous mixture of a solute in solvent forming only one phase. True solution म्हणजे काय असतं? तर इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट इन सॉल्व्हंट फॉर्मिंग ओनली वन फेज. याचं एक्झाम्पल काय घेतलंय आपण? सॉल्ट इन वॉटर किंवा शुगर इन वॉटर. जेव्हा आपण सॉल्टला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा सॉल्ट वॉटरमध्ये पूर्णपणे डिझॉल्व होतं आणि होमोजिनियस मिक्सचर तयार करतं हॅविंग युनिफॉर्म फेज ओनली वन फेज. तसंच शुगरचं सुद्धा आहे आणि त्यामुळे ट्रू सोल्युशनची डेफिनेशन आपण दिली आहे की इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ अ सोल्यूट इन सॉल्व्हंट फॉर्मिंग ओनली वन फेज. आता ट्रू सोल्युशन म्हटलं की त्यामध्ये सॉल्ट इन वॉटर आहे. मग सॉल्ट जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतं त्यावेळेला ते Na+ आणि Cl- असे दोन्ही प्रकारचे आयन्स तयार करतं. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की इन ट्रू सोल्युशन बोथ द चार्जेस आर प्रेझेंट. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं शुगर इन वॉटर, तेव्हा शुगर वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व होते तेव्हा कुठलाही चार्ज प्रोड्यूस करत नाही, म्हणजे ते न्यूट्रल इन नेचर आहे. याचा अर्थ ट्रू सोल्युशनच्या बाबतीत बोलताना असं म्हणता येईल की इन ट्रू सोल्युशन द न्यूट्रल पार्टिकल्स आर देअर ऑर ट्रू सोल्युशन कॅरी बोथ द चार्जेस. म्हणून दुसरा मुद्दा आपण दिलाय की चार्ज ऑन सोल्यूट आयदर न्यूट्रल ऑर कॅरी बोथ द चार्जेस. एक तर सोल्यूट पार्टिकल्स हे न्यूट्रल असतील किंवा काही सोल्यूट पार्टिकलवर पॉझिटिव्ह असेल तर काही सोल्यूट पार्टिकलवर निगेटिव्ह असेल. पण ओव्हरऑल जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतील तेवढेच निगेटिव्ह चार्जेस असतील, म्हणजे ओव्हरऑल ट्रू सोल्युशन कॅरी नो चार्ज, म्हणजे ते न्यूट्रल असतं. ट्रू सोल्युशनचा जो साईज आहे इट इज लेस दॅन 5 × 10⁻⁻⁹ मीटर इन डायमीटर किंवा इन द रेंज ऑफ 0.1 नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर. ट्रू सोल्युशनचा जो पार्टिकल आहे तो अतिशय लहान असतो. त्याचा डायमीटर हा लेस दॅन 5 × 10⁻⁹ मीटर एवढा लहान असतो, म्हणजेच तो लेस दॅन 1 नॅनोमीटर असतो. आणि एवढा लहान पार्टिकल असल्यामुळे दॅट पार्टिकल कॅन पास थ्रू सिंपल फिल्टर पेपर ॲज वेल ॲज थ्रू पार्चमेंट पेपर. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सिंपल फिल्टर पेपर आणि पार्चमेंट पेपरमध्ये फरक काय आहे? तर फरक आहे त्या ठिकाणी साईज ऑफ द पोअरचा. फिल्टर पेपर म्हणजे पोरस पेपर असतो. आता या ठिकाणी समजा सिंपल फिल्टर पेपर जर का आपण घेतला तर हा जो सिंपल फिल्टर पेपर आहे त्याचे पोअर्स हे आकाराने मोठे असतात. या पद्धतीने हा आहे सिंपल फिल्टर पेपर ज्याचे पोअर्स हे आकाराने मोठे आहे. आणि हा आहे पार्चमेंट पेपर ज्याचे पोअर्स हे आकाराने लहान असतात. आता हा घेतला आपण पार्चमेंट पेपर. पार्चमेंट पेपर म्हणजे आता याचा आकार एवढा लहान आहे. इथे आपण दाखवलेत बघा ट्रू सोल्युशनचे पार्टिकल, की हे ट्रू सोल्युशनचे पार्टिकल पार्चमेंट फिल्टर पेपरमधनं सुद्धा पास होतात आणि सिंपल फिल्टर पेपरमधनं सुद्धा पास होतात. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ अ ट्रू सोल्युशन्स आर सो स्मॉल दॅट दे कॅन पास थ्रू सिंपल फिल्टर पेपर ॲज वेल ॲज थ्रू पार्चमेंट फिल्टर पेपर. ते सिंपल फिल्टर पेपरमधनं सुद्धा पास होतात आणि पार्चमेंट फिल्टर पेपरमधनं सुद्धा पास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपल्याला हे पार्टिकल्स आकाराने एवढे लहान आहेत की दे आर इनव्हिजिबल इव्हन अंडर द पॉवरफुल अल्ट्रा मायक्रोस्कोप. पॉवरफुल अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली सुद्धा ते इनव्हिजिबल असल्याचं आपल्याला दिसून येतं. ते आपल्याला दिसत नाहीत.
कारण ते आकाराने अतिशय लहान असतात. हे जे पार्टिकल्स आहेत हे होमोजिनियस मिक्सचर तयार करतात सॉल्व्हंटमध्ये, फॉर्मिंग ओनली वन फेज. त्यामुळे ते कधीही स्वतःहून त्या सॉल्व्हंटमधून सेपरेट होत नाही आणि सेटल डाऊन ॲट द बॉटम होत नाही. म्हणून हा 6वा मुद्दा आपण दिलाय की पार्टिकल्स ऑफ ट्रू सोल्युशन नेव्हर सेटल डाऊन ॲट द बॉटम. Particles of the true solution are so small that they cannot scatter the light. ते लाईटचं स्कॅटरिंग इफेक्ट देत नाही. आणि एक्झाम्पल ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे, सॉल्ट इन वॉटर आणि शुगर इन वॉटर. बघा ट्रू सोल्युशन विषयी काय काय सांगाल. ट्रू सोल्युशन, इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ अ सोल्यूट इन सॉल्व्हंट फॉर्मिंग ओनली वन फेज. सोल्यूट पार्टिकल कॅरी आयदर न्यूट्रल और कॅरी बोथ द चार्जेस. Their size is so small that it is less than 5 into 10 raised to power minus 9 meter in diameter. That is in the range of 0.1 nanometer to 1 nanometer. Due to smaller size, the particles of true solution can pass through simple filter paper as well as through parchment paper. As they are very small in size, they are invisible even under the powerful ultra microscope. They never settle down at the bottom because they form the homogeneous mixture, and due to smaller size they cannot scatter the light. Examples are salt in water and sugar in water. आता दुसरं सोल्युशन जे आहे ते डायरेक्ट आपण पहिले सस्पेन्शन घेऊ आणि मग कोलायडल सोल्युशन घेऊ. सस्पेन्शन विषयी काय सांगाल तर सस्पेन्शन इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ अ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड फॉर्मिंग टू फेजेस. मड, क्ले इन वॉटर हे त्याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. तर क्ले इन वॉटर जेव्हा आपण घेतो तेव्हा ते हेट्रोजिनियस मिक्सचर आहे ऑफ अ क्ले इन वॉटर फॉर्मिंग टू फेजेस. आणि म्हणून सस्पेन्शनची डेफिनेशन आपण दिली आहे की इट इज द हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ अ solid solute in liquid forming two phases. Here the charges on the suspension particles are neutral. कुठल्याही प्रकारचे चार्जेस त्यांच्यावरती नसतात. Their size is greater than 2 into 10 raised to power minus 7 meter in diameter. That is, its size is larger than 10 raised to power 3 nanometer. Here the size of the suspension is so large that they cannot pass through parchment paper as well as through simple filter paper. सस्पेन्शनचे पार्टिकल आकाराने मोठे असल्यामुळे ते सिंपल फिल्टर पेपरमधनं सुद्धा पास होत नाही आणि पार्चमेंट पेपरमधनं सुद्धा पास होत नाही. त्यापुढे सांगता येईल ते आकाराने मोठे असल्यामुळे दे कॅन बी सीन थ्रू नेकेड आईज, नो नीड ऑफ पॉवरफुल अल्ट्रा मायक्रोस्कोप. हियर दे सेटल डाऊन ॲट द बॉटम आफ्टर सम टाइम. द सेडिमेंटेशन प्रोसेस टेक्स प्लेस देअर. ते आपोआप स्वतःहून खाली तळाशी बसल्याचं आपल्याला दिसून येतं. पार्टिकल्स ऑफ सस्पेन्शन दे कॅन स्कॅटर द लाईट समटाइम्स. काही वेळेला ते स्कॅटर करतात, मॅक्झिमम टाइम ते स्कॅटरिंग फेनॉमेना देत नाही. आणि एक्झाम्पल दिलाय क्ले पार्टिकल्स इन वॉटर. काय बोललो आपण बघा. Suspension is a heterogeneous mixture of a solid solute in liquid forming two phases. They are neutral in nature. Their size is greater than 2 into 10 raised to power minus 7 meter in diameter, that is larger than 10 raised to power 3 nanometer. They cannot pass through the simple filter paper as well as through parchment paper due to their larger size. Due to their larger size, they can be seen through naked eyes and they settle down at the bottom after some time. They can scatter the light sometimes, but maximum time does not. An example is clay particles in water. आता आपण कोलायडल सोल्युशन याच्याविषयी लक्षामध्ये घेऊ. Colloidal solution is also a heterogeneous mixture of two immiscible phases. One is dispersed into other. आता स्टार्च आणि वॉटर हे दोन इम्मिसिबल फेजेस आहे.
स्टार्च पार्टिकल हे वॉटरमध्ये डिस्पर्स होतात आणि हेट्रोजिनियस मिक्सचर आपल्याला मिळतं, ज्याला कोलायडल सोल्युशन आपण म्हणू शकतो. आणि म्हणून एक्झाम्पल दिलंय स्टार्च इन वॉटर, वेअर स्टार्च इज डिस्पर्स इन वॉटर, म्हणजे वन फेज इज डिस्पर्स इन टू अदर फेज. जो फेज डिस्पर्स होतो त्याला डिस्पर्स फेज असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज डिस्पर्स्ड फेज. आणि ज्यामध्ये डिस्पर्स होतो त्याला म्हटलं जातं डिस्पर्शन मीडियम. इट इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन मीडियम. One phase is dispersed into another phase. The phase which get dispersed is called as disperse phase, and the phase in which the dispersion takes place is called as dispersion medium. Here starch is a disperse phase and water is a dispersion medium. तर काय सांगितली डेफिनेशन आपण कोलायडल सोल्युशनची? इट इज द हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ टू इम्मिसिबल सबस्टन्सेस. One phase is dispersed into another phase. Starch and water are two immiscible substances. Starch particles get dispersed in water to form the colloidal solution. Here starch is a disperse phase and water is a dispersion medium. Now, here the colloidal solution carry either positive charge or negative charge. सगळ्या कोलायडल पार्टिकल वरती एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा सगळ्या कोलायडल पार्टिकल वरती एक तर निगेटिव्ह चार्ज असेल, म्हणजे दे कॅरी वन ऑफ द चार्ज. नाउ व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अ सिंगल चार्ज? एकच चार्ज सगळ्या कोलायडल पार्टिकलवर आहे, याचं ओरिजिन काय, याचं कारण काय, हा प्रश्न आपल्या समोर पडतो. याचं डिस्कशन आपण लेटर ऑन करणार आहोत, त्यामुळे हा मुद्दा आपल्याला पुढे व्यवस्थित शिकायचा आहे. The size of the colloidal particle is in between the particles of true solution and suspension. म्हणजे कोलायडल सोल्युशनचे पार्टिकल हे ट्रू सोल्युशनच्या पार्टिकलपेक्षा मोठे असतात, पण सस्पेन्शनच्या पार्टिकलपेक्षा हे लहान असतात. आणि त्यामुळे असं म्हणता येईल की द साइज ऑफ द कोलायडल पार्टिकल इज इन बिटवीन 5 × 10⁻⁻⁹ मीटर टू 2 × 10⁻⁻⁷ मीटर इन डायमीटर. That is in the range of 1 to 10⁻³ नॅनोमीटर. म्हणजे कोलायडल पार्टिकलचा आकार हा ट्रू सोल्युशनच्या पार्टिकलच्या आकारापेक्षा मोठा असतो, पण सस्पेन्शनच्या पार्टिकलपेक्षा लहान असतो. Now they can be visible but cannot by naked eyes. They can be visible under powerful ultra microscope. ते पॉवरफुल अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली तुम्हाला दिसू शकतात, पण नेकेड आईजनी ते आपल्याला दिसणार नाहीत. दे नेव्हर सेटल डाऊन बाय देमसेल्फ. ते स्वतःहून कधीही खाली सेटल डाऊन होत नाहीत, बट दे कॅन बी सेटल बाय प्रॉपर मेथड. तुम्ही त्यातले जे कोलायडल पार्टिकल्स आहेत त्यांना वेगळं काढू शकता. डिस्पर्स फेजला डिस्पर्शन मीडियम पासून वेगळं काढल्या जाऊ शकतं. ते स्वतःहून वेगळे होणार नाहीत, पण तुम्ही त्यांना वेगळे करू शकता बाय प्रॉपर मेथड. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज कोॲग्युलेशन. या कोॲग्युलेशनच्या सुद्धा 4-5 पद्धती आपल्याला नंतर शिकायच्या आहेत. लेटर ऑन, the size of the colloidal particle is enough large that they can scatter the light. They can show the Tyndall effect. तुम्ही 9वी-10वी मध्ये टिंडाल इफेक्टची कन्सेप्ट शिकलेले आहात. यावर्षी सुद्धा आपल्याला ती लक्षामध्ये घ्यायची आहे. तर पार्टिकल्स ऑफ कोलायडल सोल्युशन कॅन स्कॅटर द लाईट. आणि एक्झाम्पल आपण दिलंय स्टार्च इन वॉटर. काय बोललोय कोलायडल सोल्युशन विषयी बघा आपण. कोलायडल सोल्युशन, it is the heterogeneous mixture of two immiscible substance. One is dispersed into other. Example is starch in water. Starch is dispersed in water. That is, starch is a dispersed phase and water is a dispersion medium. The particles of colloidal solution carry either positive or negative charges. That is, they carry only one charge. Their size in between the true solution particle and suspension particle, that is in between 5 × 10⁻⁻⁹ meter to 2 × 10⁻⁻⁷ meter in diameter, that is in the range of 1 to 10⁻³ nanometer. Now they can pass through
they can pass through simple filter paper but cannot pass through parchment paper. त्यांचा आकार असा आहे की ते पार्चमेंट पेपर मधनं जाऊ शकत नाही, पण सिंपल फिल्टर पेपर मधनं मात्र ते सहजपणे पास होऊ शकतात. Can pass through only simple filter paper but not through the parchment filter paper. Now they can be visible, but they can be made visible by using powerful ultra microscope. You cannot see the colloidal particle by naked eyes. Here they never settle down at the bottom, but they can be settled by using proper way, by using proper method, that is called as coagulation. Due to enough large size, particles of colloidal solution can scatter the light, and here starch in water is the example of a colloidal solution. Some more examples are gold in water, ठीक है, then we can say gum in water, it is also a colloidal solution. Oil in water is also a colloidal solution. These are the various examples of colloidal solution. तसंही या चॅप्टर मध्ये आपल्याला खास करून कोलायडल सोल्युशन वरती जास्त फोकस करायचा आहे. लक्षात येत आहे हे? आपण आता सांगितलं होतं की व्हॉट इज कोलायडल सोल्युशन, तर इट इज द हेट्रोजेनियस मिक्सचर ऑफ टू इमिसिबल फेजेस. One phase is dispersed into another phase. Here the two phases of colloidal solution are dispersed phase and dispersion medium. आता what is dispersed phase? It is the phase which is present in minor amount in the form of small particle. Dispersed phase हा minor amount मध्ये असतो in the form of small particle. It is dispersed into another substance. It is inner phase. It is discontinuous phase. आता हे मुद्दे आपण एक्झाम्पलला लावून बघू. In case of starch solution in water, starch is a dispersed phase. याचा अर्थ स्टार्च हा मायनर अमाउंट मध्ये असला पाहिजे. इन द फॉर्म ऑफ स्मॉल पार्टिकल स्टार्च असणार आहे. इट इज डिस्पर्स इनटू अदर सबस्टन्स, म्हणजे स्टार्च इज डिस्पर्स इनटू वॉटर. इट इज इनर फेज, वॉटरच्या आतमध्ये हा स्टार्च म्हणून इनर फेज आहे. इट इज डिसकंटिन्युअस फेज, हे पार्टिकल वेगवेगळे एकमेकाशी यांचा कॉन्टॅक्ट नाही म्हणून याला डिसकंटिन्युअस फेज असं म्हणता येईल. आता लक्षात येईल तुमच्या डिस्पर्स फेज या एक्झाम्पलला डोळ्यासमोर ठेवून डिस्पर्स फेज बघायचा. डिस्पर्स फेज इज प्रेझेंट इन मायनर अमाउंट. It is present in the form of small particle. It is dispersed into other substance. It is inner phase. It is discontinuous phase. This is about the dispersed phase. Now other is dispersion medium. या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे या स्टार्च सोल्युशन इन वॉटर या एक्झाम्पल मध्ये स्टार्च हा डिस्पर्स फेज होता, तो वॉटर हे डिस्पर्शन मीडियम आहे. आता व्हॉट इज डिस्पर्शन मीडियम? इट इज प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी. लार्ज क्वांटिटीमध्ये ते प्रेझेंट असतं. इन दिस अदर सबस्टन्स गेट डिस्पर्स. जसं वॉटरमध्ये स्टार्च हा डिस्पर्स झालेला आहे. इट इज द आउटर फेज अँड इट इज द कंटिन्युअस फेज. बघा स्टार्चला हे सगळे मुद्दे लागू पडतील. तो मायनर अमाऊंटमध्ये आहे, इन द फॉर्म ऑफ स्मॉल पार्टिकल आहे, तो वॉटरमध्ये डिस्पर्स झाला आहे, तो इनर फेज आहे, तो डिसकंटिन्युअस फेज आहे. हे सगळे मुद्दे वॉटरला लागू पडतील. प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी आहे, यामध्ये स्टार्च हा डिस्पर्स झालाय, हा आउटर फेज आहे, हा कंटिन्युअस फेज आहे. This is about the two phases of colloidal solution. One is dispersed phase and other is dispersion medium. आता आपल्याला types of the colloidal solution लक्षामध्ये घ्यायचं आहे. Now about the types of the colloidal solution. There are 8 types of the colloidal solution. ते वन बाय वन आपण या ठिकाणी चार्ट मध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं जे कोलायडल सोल्युशन आहे ते आहे सोल. आता सोल म्हणजे काय? तर सोल म्हणजे असं कोलायडल सोल्युशन आहे की ज्यामध्ये डिस्पर्स फेज आहे सॉलिड आणि डिस्पर्शन मीडियम आहे लिक्विड. तर सोलची डेफिनेशन कशी देता येईल बघा. सोल इज अ कोलायडल सोल्युशन इन विच सॉलिड पार्टिकल्स ऑफ कोलायडल साइज आर डिस्पर्स इनटू लिक्विड. याच्यावरनं डेफिनेशन तयार करता यायला पाहिजे. Sol is a colloidal solution in which solid particles of colloidal size are dispersed into liquid. This is called as sol. That is, sol is solid in liquid colloidal solution.
सॉलिड इन लिक्विड कोलायडल सोल्युशन. याचं एक्झाम्पल आहे स्टार्च इन वॉटर, गोल्ड सोल, सल्फर सोल. म्हणजे स्टार्चला वॉटरमध्ये घेतलाय, गोल्ड पार्टिकल्सला वॉटरमध्ये घेतलाय, सल्फर पार्टिकल्सला वॉटरमध्ये घेतलाय, तर ते एक्झाम्पल झालं सोलचं. दुसरं एक्झाम्पल आहे सॉलिड सोल, सॉलिड इन सॉलिड. एक्झाम्पल्स आहे कलर्ड ग्लास, यामध्ये कलर्ड पार्टिकल्स इन अ ग्लास. दुसरं रुबी, जेम्स, अलॉय, कलर्ड प्रेशियस स्टोन. या सगळ्यांमध्ये सॉलिड इन सॉलिड टाईप ऑफ कोलायडल सोल्युशन असतं, म्हणजे सॉलिड सोल असतो. तिसरा आहे सॉलिड एअरोसोल, म्हणजे सॉलिड इन गॅस. याचं एक्झाम्पल आहे डस्ट इन एअर किंवा कार्बन पार्टिकल्स इन एअर म्हणजे स्मोक. त्याच्यानंतर आहे जेल. Gel, it is the colloidal solution in which dispersed phase is liquid and dispersion medium is solid. That is liquid in solid colloidal solution, that is gel. Example आहे गुलाबजाम. गुलाबजामच्या आतमध्ये पाक असतो, म्हणजे सॉलिडच्या आतमध्ये लिक्विड आहे. लिक्विड इज डिस्पर्स इनटू सॉलिड. तो जो पाक आहे तो गुलाबजामच्या आतमध्ये डिस्पर्स झालेला आहे. किंवा फ्रूट्स किंवा बटर हे सुद्धा आपण जेलचं एक्झाम्पल घेऊ शकतो. इमल्शन, लिक्विड इन लिक्विड कोलायडल सोल्युशन. टू इमिसिबल लिक्विड्स गिव्स अस द इमल्शन. मिल्क आहे, कॉड लिव्हर ऑइल आहे, ऑइल इन वॉटर किंवा वॉटर इन ऑइल, हे आपण या ठिकाणी इमल्शनचं एक्झाम्पल घेऊ शकतो. फिनाइल इन वॉटर इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ इमल्शन. लिक्विड एअरोसोल, that is liquid in gas colloidal solution. फॉग, मिस्ट, स्प्रे, क्लाउड यामध्ये काय दिसतं की लिक्विड इज डिस्पर्स इनटू गॅस आहे, म्हणजे ते झालं लिक्विड एअरोसोल. सॉलिड फोम, इट इज द कोलायडल सोल्युशन ऑफ टाइप गॅस इन सॉलिड. गॅस इज डिस्पर्स इनटू सॉलिड. एक्झाम्पल घेतलंय केक, बिस्किट. बिस्किट हा पोरस सबस्टन्स आहे, त्याच्या आतमध्ये एअर असते, म्हणजेच एअर इन बिस्किट, म्हणजेच गॅस इन सॉलिड. स्पंज घेता येईल. जे कोणते पोरस सबस्टन्स आहे हे सगळे गॅस इन सॉलिडचे एक्झाम्पल होऊ शकतात. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे फोम. फोम म्हणजे गॅस इन लिक्विड. सोप लॅदर, दॅट इज फोम. सोप लॅदर म्हणजे काय असेल त्या ठिकाणी, तर गॅस जो आहे, गॅस बबल्स हे लिक्विडच्या आतमध्ये प्रोड्यूस झाल्याचं दिसतं. दॅट इज सोप लॅदर इज अ एक्झाम्पल ऑफ फोम. एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला कोलायडल सोल्युशन्स, त्यांचा डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम लक्षामध्ये ठेवावे लागेल. सोल, सॉलिड इन लिक्विड कोलायडल सोल्युशन असं लक्षात ठेवायचं आणि मग या पद्धतीने तिला एक्सप्लेन करायचं. सॉलिड सोल, सॉलिड इन सॉलिड कोलायडल सोल्युशन. पहिला असतो डिस्पर्स फेज, दुसरा असतो डिस्पर्शन मीडियम. सॉलिड एअरोसोल, सॉलिड इन गॅस कोलायडल सोल्युशन. जेल, लिक्विड इन सॉलिड कोलायडल सोल्युशन. इमल्शन, लिक्विड इन लिक्विड कोलायडल सोल्युशन. लिक्विड एअरोसोल, लिक्विड इन गॅस कोलायडल सोल्युशन. सॉलिड फोम, गॅस इन सॉलिड कोलायडल सोल्युशन. फोम, गॅस इन लिक्विड कोलायडल सोल्युशन. यामध्ये जे आलेलं नाही ते आहे गॅस इन गॅस, कारण ते होमोजिनियस मिक्सचर तयार करतं, ते कोलायडल सोल्युशन होत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. इथे तुम्हाला काय दिसतंय, हे सॉलिड घेतले आपण बघा, तिन्ही डिस्पर्स फेज सॉलिड आहे. सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन गॅस. आता तीन लिक्विडचे, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस. गॅसचे मात्र दोनच आहे, गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड. इथे गॅस इन गॅस नाही, ते होमोजिनियस मिक्सचर होतं, ते कोलायडल सोल्युशन होत नाही. तुम्हाला या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिल्याचे दिसतील. तुम्ही एक चार्ट तयार करायचा स्वतः आणि वेगवेगळ्या पुस्तकातून भरपूर एक्झाम्पल्स अजून कलेक्ट करा, कारण ते एक्झाम्पल्स MCQ साठी महत्त्वाचे असतील. याच्यावरती बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्न जर का विचारला तर प्रश्न असेल डिफाईन सोल अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल, हा प्रश्न. किंवा याही पद्धतीने देतील, तुम्हाला 4-5 एक्झाम्पल देतील आणि सांगतील की ओळखा कोणत्या कोलायडल सोल्युशनचं ते एक्झाम्पल आहे.
MCQ साठी तर फार महत्त्वाचं, या डेफिनेशन ते MCQ साठी महत्त्वाच्याच असतील. MCQ कसे येतील? सोल इज, मग खाली ABCD ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारलं जाईल कुठलं ऑप्शन करेक्ट असेल, सॉलिड इन लिक्विड. दुसरं असाही प्रश्न येईल, सॉलिड इन लिक्विड कोलायडल सोल्युशन इज कॉल्ड ॲज. 4 ऑप्शन्स असतील, त्यातलं कुठलं ऑप्शन सिलेक्ट कराल तुम्ही? सोल. तिसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ सोल. 4 एक्झाम्पल दिलेले असतील, त्यातलं एकच एक्झाम्पल सोलचं असेल ते निवडावं लागेल. किंवा अजून एक प्रश्न, स्टार्च इन वॉटर इज अ एक्झाम्पल ऑफ विच कोलायडल सोल्युशन. तर कोणाचं असेल ते सोल. बघा 4 प्रश्न मी तुमच्या समोर मांडले MCQचे. पहिला सोल इज, 4 ऑप्शनमध्ये निवडा. दुसरा प्रश्न येईल, सॉलिड इन लिक्विड कोलायडल सोल्युशन इज कॉल्ड ॲज, 4 ऑप्शनमध्ये निवडा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ सोल, एक्झाम्पल दिले असतील त्यातलं सोलचं एक्झाम्पल निवडा. किंवा म्हणतील गोल्ड सोल, किंवा हे नाही देणार, स्टार्च इन वॉटर इज अ एक्झाम्पल ऑफ, मग तुम्ही सांगाल सोल. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. म्हणून एक्झाम्पल्स जे आहे ते अधिकाधिक तुम्हाला कलेक्ट करायचे आहे. हा चार्ट तुम्ही स्वतः काढायचा आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये मी थोडक्यात एक्झाम्पल दिले आहेत, अजून भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये सापडू शकतील. ते सगळे एक्झाम्पल कलेक्ट करा, ते वारंवार वाचत राहा, आपोआप डोक्यामध्ये बसतील. म्हणजे कोणतं एक्झाम्पल कोणाचं आहे हे व्यवस्थित तुम्हाला लक्षामध्ये राहू शकेल. समजतोय मुद्दा हा? लक्षात आला आजचा टॉपिक? थँक्यू.